लग्न अगोदर ना दिवाळी म्हणजे छान छान शॉपिंग, हा ड्रेस घ्यायचा आहे, तो ड्रेस घ्यायचा आहे, हे मेकअप घ्यायचं, ते मेकअप, फटाके, रांगोळी आणि छान छान फराळ खायचे, हेच डोक्यात असायचं. पण दिवाळी आल्यानंतर घरामध्ये किती कामं असतात, किती साफसफाई करावी लागते, फराळ बनवायला किती वेळ लागतो ना, हे सगळं आत्ता मला जाऊन कळतंय. लग्न अगोदर ना मम्मीला मदत फक्त माझी एवढीच असायची, ती जी घरामध्ये साफसफाई करायची, भांडे वगैरे घासायची, त्यातलं एकच माझं काम होतं, ती जे ॲल्युमिनियमचे डब्बे होते ना, तिने घासून द्यायचे आणि मी त्यांना स्वच्छ पुसून त्या डब्यांच्या झाकणांना ना छान असे कव्हर लावायचे कागदाचे. हेच माझं काम असायचं, कारण तिचा जास्ती जीव होता त्या ॲल्युमिनियमच्या डब्यांमध्ये आणि अजूनही आहे तिचं तसंच. असा अगदी छोटासा खारीचा वाटा असायचा आणि फराळामध्ये फक्त लाडू वळून देणे आणि शंकरपाळ्या कापून देणे, एवढी छोटीशी कामं माझ्याकडे असायची. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा मी स्वतः हे सगळं करायला घेते, तेव्हा मला कळतंय की 2 दिवसामध्ये स्वच्छ दिसणारं घर आणि एका रात्रीमध्ये बनवून होणारं फराळ यामागे किती मेहनत असते. आणि या सगळ्यामध्ये स्वतःसाठी छान छान शॉपिंग करून छान तयार होऊन मिरवणं ना, हे तर अगदी ऑप्शनमध्येच असेल. यावर तुमचं काय मत आहे ना, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.